तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन लोकल ब्लॉगमध्ये। तर सकाळी निघालो होतो अडप्याचा माल भरायला। तर त्या पार्टीला मी म्हणलं पेंडिंगमध्ये ठेवलं आणि या प्रशांत भाऊकडं सकाळी यांची 8ला ऑर्डर आली। मग पप्पाने मला काय सांगितलं नाही म्हणून मी तर काय बोललोच नाही। पुन्हा त्या पार्टीकडे भरायला जेव्हा निघालो मनी सुरतच्या बाहेर, तेव्हा पप्पाने मला सांगितलं की इथे येऊन याची गाडी भरायची। अरे म्हणलं लई लवकर सांगितलं तुम्ही, जाऊ द्या म्हणलं। आलो प्रशांत भाऊकडे। प्रशांत भाऊकडे मी कशामुळे आलो माहिती आहे का, 2-3 वर्ष झालं मी यांच्याकडे काम करतोय, पण कधी मी यांचा चेहरा पाहिला नाही, ह्याने माझा चेहरा पाहिला नाही। तर भाऊ आज हे माझ्याकडे म्हणजे समोरून आलेत म्हणलं कंपाऊंडला, कारण हे दर वेळेस मुंबईतच राहतात, त्यांचं काम जास्ती करून तिकडंच चालतं, ऑफिस पण त्यांचं तिथंच आहे, यांचं स्वतःचं वेअर हाऊसिंगचं काम चालतं। मग यांनी मला बोलून घेतलं। तर आलो बघा गाडी भरायला भावानं। तो गाडी वगैरे भरायला लावायच्या आधी मी जरा साफसफाई करून घेतलं गाडी। मग प्रशांत भाऊला जरा गाठभेट घेतली, कारण प्रशांत भाऊला बोललो, भाऊ कामाचे असं माणसं आहेत ना आपल्याकडे भाऊ, काही